नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण RTचा रिझल्ट ऑनलाईन चेक कसा करायचा हे पाहणार आहे. त्यासाठी आपल्याला गुगल क्रोममध्ये RT एवढं टाकून सर्च करून घ्यायचं आहे. जी पहिली वेबसाईट येईल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं होमपेज तुम्हाला बघायला मिळेल. इथे आल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर विचारला जाईल, तर इथे तुम्ही ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स यावरती क्लिक करून देखील तुम्ही नंबर चेक करू शकता. आणि इथे तुम्ही पाहू शकताय मूळ निवड यादी, सिलेक्टेड मूळ निवड यादी हे तुम्हाला दिसेल. यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. अकॅडमिक इयर 2024-25 हे सिलेक्ट राहू द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेला आहे तो जिल्हा इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला गो नावाचं एक बटन दिसेल, यावरती एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोड सिलेक्शन लिस्ट PDF हे दिसेल, यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. तर ही PDF तुम्हाला फोनमध्ये डाउनलोड करून घ्यायची आहे. PDF डाउनलोड झाल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे रेग्युलर सिलेक्शन जे झालेले विद्यार्थी आहेत त्यांचे इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर नाव आणि समोर त्यांचं मीडियम कुठलं आहे, त्यानंतर कोणत्या स्टँडर्डला ॲडमिशन झालेलं आहे, त्यांची बर्थ डेट, UDISC कोड, स्कूलचं नाव, संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या PDF बघायला मिळेल. तर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि चेक करायचं की तुमचं नाव या PDF आहे का. तर त्यानंतर ही एक पद्धत आहे तुम्हाला चेक करायचे की तुमचं नाव आहे की नाही रेग्युलर सिलेक्शन लिस्टमध्ये. त्यानंतर दुसरी पद्धत आहे इथे ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स. यावरती तुम्हाला अर्जाची स्थिती जी आहे ते पाहता येईल. त्यासाठी तुम्हाला इथे ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि गो बटनवरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. गो बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्कूलचा UDIC कोड दिसेल, त्यानंतर स्कूलचं नाव दिसेल, सिलेक्शन वेटिंग टाईप, सिलेक्शन किंवा वेटिंगचा टाईप दिसेल. तर रेग्युलर सिलेक्शनमध्ये हे सिलेक्शन झालेलं आहे. अलॉटेडच्या ठिकाणी तुम्हाला इथे यस दिसेल. ॲडमिशन स्टेटस अजूनपर्यंत यांचं पेंडिंग आहे, तर यांनी अजूनपर्यंत प्रक्रिया जी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ती पूर्ण केलेली नाही आहे, त्यामुळे हे पेंडिंग दिसत आहे. अजून एक तुम्हाला मी इथे ॲप्लिकेशन नंबर दाखवतो. यावरती जर आपण बघितलं तर अशा प्रकारे तुम्हाला ॲप्लिकेशन इथे तुम्हाला नंबर टाकून चेक करून घ्यायचं आहे की तुमचा इथे नंबर लागलेला आहे की नाही. जर तुम्हाला वेटिंग लिस्ट पाहायची असेल तर तुम्हाला इथे वेटिंग लिस्ट, प्रतीक्षा यादी यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. सेम इथे अकॅडमिक इयर 2024-25 हे राहू द्यायचं आहे. डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुम्हाला जो जिल्हा तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि गो बटनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला परत डाउनलोड वेटिंग लिस्ट हा ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करून ओके करायचं आहे. वेटिंग लिस्टची यादी देखील तुमच्यासमोर डाउनलोड झालेली दिसेल. यामध्ये देखील तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर बघायला मिळेल, तसेच शाळेचं विद्यार्थ्याचं नाव बघायला मिळेल, स्टँडर्ड दिसेल. प्रायोरिटी या ठिकाणी तुम्हाला 1 नंबरला ज्यांचे नाव आहे त्यांचे वेटिंग लिस्टला कितव्या नंबरला नाव आहे हे इथे प्रायोरिटी म्हणजे वेटिंग लिस्टला कितव्या नंबरवरती नाव आहे ते दाखवत आहे. तर ज्यांचे 1 ते 5 नंबर आहेत त्यांचे खूप जास्त प्रमाणात चान्स आहेत की तुमचे नंबर जे आहेत ते RTमध्ये लागण्याचे खूप चान्सेस राहणार आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढील नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.